आजी, बघ ना चिंटू, मग आजपासून एकटाच कुकीज कुरतडतोय. मला एक साधं बिस्किट पण दिलं नाहीये त्याने. अगो, ह्या खास चॉकलेट कुकीज आहेत. आणि बाबा म्हणाले होते की स्वतःच्या आवडीच्या गोष्टी जपून ठेवायच्या. मग मी ह्या कुकीज माझ्या पोटात जपून ठेवतोय. अरे वा रे माझ्या पट्ट्या, पोटात जपून ठेवायच्या की पोटात ढकलायच्या? सगळा जार एकटाच रिकामा करणार का? आजी, ह्या कुकीज इतक्या चविष्ट आहेत की मला वाटतंय जगातल्या सगळ्या कुकीज फक्त माझ्याचकडे असाव्यात आणि मी तर कोणालाच देऊ नयेत. अरे बापरे, तुला तर जगातल्या सगळ्याच गोष्टी हव्यात की काय? चिंटू, तुला माहितीये का, तुझ्यासारखाच एक माणूस होता ज्याला सुद्धा असंच वाटायचं की जगातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू आणि संपत्ती फक्त त्याच्याकडेच असावी. कोण आजी? तो तुझा सोमनाथ का? नाही ग, सोमनाथ आळशी होता, पण हा माणूस लोभी होता. त्याचं नाव होतं धोंडू. धोंडूला वाटायचं की निसर्गानं सगळं काही फक्त त्यालाच द्यावं. पण एका सोनेरी माशानं त्याची कशी जिरवली, ती गोष्ट ऐकली ना की तू हा कुकीजचा जार स्वतःहून तिंकीला देशील. काय? एका छोट्याशा माशाने माणसाला धडा शिकवला? असं काय केलं त्या माशाने? तेच तर सांगणार आहे, पण आधी तो कुकीजचा जार बाजूला ठेव आणि नीट ऐक. ही गोष्ट आहे लोभाची, चमत्काराची आणि एका खूप मोठ्या फजितीची. धोंडू कोळी होता, पण मासे पकडण्यापेक्षा त्याचं लक्ष लोकांच्या श्रीमंतीकडे जास्त असायचं. तो रोज नदीवर जाताना फक्त तक्रारच करायचा. आज तरी एखादा मोठा मासा मिळू दे, म्हणजे तो विकून मी किमान स्वतःसाठी एक रेशमी सदरा तरी घेईन. नशीबच फुटकं आहे माझं. जाळ्यात फक्त शेवाळ आणि दगडच अडकतात. ए नदी माते, आज तरी काहीतरी चांगलं दे. रोज तेच ते छोटे मासे खाऊन कंटाळा आलाय मला. आज जर काही मिळालं नाही तर मी उपाशीच झोपेन. धोंडूने जोरात जाळं फेकलं आणि शांत बसून राहिला. थोड्या वेळाने जाळं इतकं जड झालं की धोंडूला वाटलं आज नक्कीच एखादा मोठा देवमासा अडकलाय. अरे बापरे, हे काय आहे? हा मासा आहे की सोन्याचा तुकडा? अरे हा तर चक्कच चमकतोय. धोंडूने तो मासा हातात घेतला. तो मासा साधासुधा नव्हता. तो प्रत्यक्ष समुद्राच्या राजाचा खास सोनेरी मासा होता. धोंडू दादा, ओ धोंडू दादा, मला कृपया या जाळ्यातून बाहेर काढा. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. मला पाण्यात सोडा. मी तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करेन. इच्छा? म्हणजे तू अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखा आहेस तर. मी जे मागीन ते तू देणार? खरंच? बरं, मग माशा भाऊ, नीट ऐक. मला या फाटलेल्या झोपडीत राहायचा आणि पावसाळ्यात गळणारं छत बघायचा खूप कंटाळा आलाय. मला एक असा भव्य राजवाडा हवाय, जिथे सोन्याच्या भिंती असतील आणि मला खायला ढीगभर चॉकलेट कुकीज मिळतील. एवढंच ना? जा धोंडू दादा, घरी जाऊन बघा. तुमची पहिली इच्छा पूर्ण झाली आहे. आता मला माझ्या पाण्यात सोडा. ओहो, काय नशीब आहे. आता ही फाटकी टोपी आणि हे जाळं फेकून देण्याची वेळ आली आहे. मी चाललो माझ्या भव्य राजवाड्यात कुकीज खायला. आता गावातले लोक बघतच राहतील माझा थाट. ए माशा, थँक्यू हा. बापरे, हा हा माझाच राजवाडा आहे का? की मी चुकून दुसऱ्याच्या स्वप्नात शिरलोय? अरे, हे तर सावकाराच्या घरापेक्षाही 100 पटीनं मोठं आहे. धोंडू धावतच आत गेला. तिथे नोकर चाकर उभे होते. जमिनीवर मऊ गालीचे होते आणि हवेत गुलाबाचा सुवास दरवळत होता. अहो धोंडू शेठ, कुठे होता तितका वेळ? बघा या माशाने काय कमाल केली. आता आपण या गावाचे राजे झालो आहोत. हे बघ, हे सिंहासन खरं सोनं आहे का? जरा चावून बघू दे. आई ग, दातच तुटला असता माझा. पण वा, काय थाट आहे. नोकरा, इकडे ये. मला माझ्या सोन्याच्या डब्यातल्या कुकीज आणून दे. हे सगळं ठीक आहे ग, पण मला एक गोष्ट खटकतीये. आता काय झालं? सगळं तर आहे आपल्याकडे. अगं, हे घर जमिनीवर आहे. कोणीही येतं आणि दरवाजा ठोठावतं. मला तर असं वाटतंय की माझा राजवाडा आकाशात, त्या ढगांच्या वर हवा.
म्हणजे मी वरून सगळ्या जगावर राज्य करेन. अहो वेडे झालात का? जमिनीवरचा राजवाडा काय कमी आहे? तुला काय कळतंय? तो मासा साधा सुद्धा नाहीये. जर तो 1 मिनिटात राजवाडा देऊ शकतो तर तो मला सूर्यचंद्राचा मालक पण बनवू शकतो. मला आता जमिनीवर राहायचंच नाहीये. मी आत्ताच जातो आणि त्या माशाला सांगतो की मला या संपूर्ण विश्वाचा सम्राट व्हायचंय. धोंडूच्या डोक्यात सत्तेची हवा गेली होती. तो राजवाड्याचा आनंद घ्यायचं सोडून पुन्हा एकदा नदीकडे धावत सुटला. ए माशा, बाहेर ये. तुझ्या मालकाला अजून एक इच्छा सांगायचीये. जास्त वेळ लावू नकोस. बाहेर ये लवकर. मुलांनो, आता मला सांगा, सोनेरी मासा पुन्हा मदत करेल का? धोंडूच्या मागऱ्या इथेच थांबल्या असतील का? त्याला राजवाडा मिळाला, कुकीज मिळाल्या. आता अजून काय हवं असेल त्याला? आजी, मला वाटतं तो आता पूर्ण गावच मागेल आणि म्हणेल सगळ्यांनी माझी सेवा करा. मला वाटतं तो माशाकडे कुकीज बनवायचा कारखाना मागेल. पण मासा आता चिडणार आणि त्याला बद्दून काढणार, बघच तू. धोंडूचा लोभ आता आकाशाला भिडला होता. तो रोज नदीवर जायचा आणि माशाला नवीन काहीतरी मागायचा. शेवटी तर त्याने हद्दच केली. ए माशा, बाहेर ये. मला हा राजवाडा आता छोटा वाटतोय. मला आता या संपूर्ण पृथ्वीचा राजा व्हायचंय. आणि ऐक, रोज सकाळी उठल्यावर मला तो सूर्य शोधायला नको. तो सूर्य आणि रात्रीचा चंद्र सुद्धा माझ्याच राजवाड्यात हवेत. मला हवं तेव्हा मी दिवस करेन आणि हवं तेव्हा रात्र. काय सूर्य आणि चंद्र पण तुझ्या घरात? धोंडू दादा, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? सूर्य घरात आला तर तुझा तो सोन्याचा राजवाडा मेणासारखा वितळून जाईल. आणि राजा झालास तर राज्य कोणावर करणार? तुझ्या त्या आळशी मित्रांवर? मला काहीही सांगू नकोस. मी सांगतोय तसं कर, नाहीतर तुला जाळ्यात पकडून घरी नेईन आणि फिश फ्राय करून खाईन. मला सूर्यचंद्र हवेत म्हणजे हवेतच. माशाने आपली शेपूट जोरात हलवली आणि एक विचित्र आवाज झाला. फय्या! आणि काय आश्चर्य, डोळ्याचे पाते लवते न लवते तोच. अरे अरे, माझा राजवाडा कुठे गेला? माझे नोकर, माझे सोन्याची थाळी. अरे, हे तर माझं जुनं फाटलेलं जाळं. माशा, ओ माशा दादा, अरे थट्टा केली र मी. मस्करी पण समजत नाही का तुला? मला पुन्हा राजा कर ना प्लीज. तर मुलांनो, काय शिकलात या धोंडूच्या फजितीतून? आजी, धोंडूने जर पहिल्या राजवाड्यातच समाधान मानलं असतं तर आज तो राजा म्हणून राहिला असता. पण त्याच्या लोभामुळे त्याच्याकडे जे होतं ते सुद्धा गेलं. अगदी बरोबर आजी. अति लोभ आणि देवाचे लाभ. जेवढा आपल्याकडे आहे त्यातच सुख मानायला हवं. पिंकी, हे घे, तू पण एक कुकी खा. शब्बास! म्हणूनच तर म्हणतात, मेहनतीचा संघर्ष गोड असतो, पण लोभाचा शॉर्टकट नेहमी खड्ड्यात नेतो. तर मंडळी, कशी वाटली धोंडूची ही फजिती? आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.